लाडक्या बहिणीचा हप्ता किती तारखेला मिळणार आहे? नाही, लवकरच लाडक्या बहिणीचा मे महिन्याचा हप्ता हा लाडक्या बहिणींच्या थेट खात्यामध्ये वितरित केला जाईल. मला आपल्या माध्यमातून सुद्धा सर्व लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आश्वासित करायचं आहे की जसं एप्रिल महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला होता, तसा मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सुद्धा लवकरच त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. या क्षणाची सर्वात मोठी बातमी तुम्ही बघत आहेत. आत्ताच अदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे की मे महिन्याचा हप्ता हा तुम्हाला आता येत्या 2 दिवसातच मिळणार आहे. 11वा आणि 12वा हप्ता 3000 रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार आहेत. मेच्या महिन्याला सुद्धा उशीर झालेला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. पण काळजी करू नका, कोणत्या लाडक्या बहिणींना सगळ्यात आधी पैसे मिळणार, कोणत्या लाडक्या बहिणींना 2 हप्त्याचे पैसे मिळणार हे आपण बघणार आहोत. कारण डिटेलमध्ये त्यांनी व्हिडिओ जो आहे तो आपण तिथं सांगितलेला नाही, कारण त्यांनी तेवढं सांगितलेलं आहे. पुढची बातमी आपण इथं पाहणार आहोत. बघा, गेल्या 3 तारखेला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एप्रिलचा जो हप्ता होता तो सर्व आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात आत्तापर्यंत जमा झालेला होता. परंतु ह्या योजनेमध्ये थोडा कुठेतरी घोळ होत आहे असं सरकारच्या लक्षात येत आहे. कारण सरकारी कर्मचारी असतील, प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करणाऱ्या महिला असतील किंवा घरगुतीसुद्धा महिला असतील, तर सरकारचं असं म्हणणं आहे की भरपूर लाडक्या बहिणी या योजनेसाठी पात्र नाहीत, तरी देखील या योजनेचा ते लाभ घेत आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की लवकरच आपण त्या लाडक्या बहिणींमुळंच हा उशीर होत आहे आणि या लाडक्या बहिणींमुळं ज्या खऱ्याच लाभार्थी पात्र महिला आहेत ह्यांना पैसे येण्यास उशीर होत आहे. कारण त्यांची स्फुटणी म्हणजेच तपासणी ही सुरू असल्या कारणानं थोडासा वेळ होत आहे. नवीन यादी ही तयार करण्यास वेळ लागत आहे. तर नवीन यादी ही तयार व्हायला अजून 1 दिवस आहे. म्हणजे आज आणि उद्यामध्ये ही यादी तयार होऊन उद्या आणि परवा म्हणजे 2 ते 3 दिवसामध्ये पुढच्या हे जे काही सर्व लाडक्या बहिणींचे मेचा हप्ता आहे, मेचा हप्ता किती तर 1,500 रुपयेचा आहे. लक्षात ठेवा, 2100 रुपये जर कोण म्हणत असेल तर नाही. लाडक्या बहिणींना पुढचे 6 महिने 7 महिने जे हप्ता येणार आहे तो 1,500 रुपयांनीच येणार आहे. ह्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे. कोणी जर म्हणत असेल की 2100 रुपये येणार आहे तर नाही, 1,500 रुपयेच येणार आहे. आपल्याला आता हे बघायचं आहे की मेच्या महिन्यासोबत आपल्याला जूनचा हा हप्ता येतो का. कारण भरपूर ठिकाणी असं म्हटलं जात आहे की मेचा आणि जूनचा हप्ता एकत्र देण्याचं सरकारचं म्हणणं आहे. कारण वटपौर्णिमा आलेली आहे पुढच्या महिन्यात, तुम्हाला माहिती आहे. ह्या सगळ्या गोष्टी सगळ्या सरकारच्या ध्यानात आहे. तर तुम्ही म्हणणार की कधी पैसे नाही देतात. मी तुम्हाला सांगितलं, जसं आधी तटकरे मॅडम म्हणले की पुढच्या 2 ते 3 दिवसात. पण कुठल्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार बघा. 2 दिवसात आपण जर बघितलं तर पुणे, रायगड, मुंबई, ठाणे, रत्नागिरी, सातारा, सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर आणि सोलापूर अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांपासून ही जी सुरुवात आहे ही आपल्याला पाहायला मिळत आहे. लक्षात ठेवा, काल मोठी चर्चा झालेली आहे सरकारमध्ये. मोठी तिथं एक मीटिंग झालेली आहे. मंत्रिमंडळाची मीटिंग झाल्यानंतर स्वतः माध्यमांशी बोलताना आधी तटकरे मॅडम यांनी स्पष्ट केलेलं आहे हप्ता कुणाचाही तिथं कट केला जाणार नाही. म्हणजे लक्षात घ्या, जे म्हणत आहेत की लाडकी बहीण योजना बंद झाली किंवा गेली फसवाबिसवी, तर असं काही नाही मित्रांनो. उशीर होऊ शकतो पण योजना बंद होऊ शकणार नाही असं त्यांनी स्वतः म्हणलेलं आहे. आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील त्या लाडक्या बहिणींना मात्र आता इथून पुढे पैसे जे आहे ते येणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे तुम्ही पात्र आहात का नाही हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. स्वतःला तुम्हाला सांगायची काही गरज नाही. तर आपण जर बघितलं तर मी तुम्हाला आता जिल्हे पण सांगितले, कोणत्या तारखेला येणार आहेत हे पण सांगितलं. सगळ्यात महत्त्वाचं कोणाला येणार हे लक्षात ठेवा. ज्या लाडक्या बहिणींचं सगळं क्लिअर आहे, एप्रिलचा हप्ता ज्यांना आलेला आहे त्यांना मेचा हप्ता येईलच असं नाही. कारण सरकार प्रत्येक महिन्यात तिथं अर्ज पडताळणी करत आहे आणि अर्ज पडताळणीमध्ये जर तुमचं उत्पन्न वाढलेलं सरकारला दिसलं तर मात्र तुमचं तिथं नाव कट केलं जाऊ शकतं. नवीन यादी ही तुमच्या ग्रामपंचायतमध्ये किंवा अंगणवाडीमध्ये लावलेली असते. ती तुम्हाला जाऊन बघायची आहे, चेक करायची आहे की आपलं खरंच नाव आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला पडताळणी करायची आहे. सगळ्यात सोपं आहे. ज्या लाडक्या बहिणींचं बँकेचं खातं व्यवस्थित आहे, रेशन कार्ड व्यवस्थित आहे, काही प्रॉब्लेम नाही, अशा सर्व लाडक्या बहिणींना पैसे येणार आहेत. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. पहिली गोष्ट काम करायची आहे, आधार कार्ड असेल तुमचं अपडेट करून घ्या, बँकेत जमा करून घ्या. रेशन कार्डची KYC केलेली नसेल तर रेशन कार्डची KYC करा, रेशन दुकानामध्ये जाऊन ते केली जाते. ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला नीटपणे व्यवस्थित काम करून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, जर ह्या 2 दिवसात तुमच्याकडून हे कामच झाली नाहीत तर समजा परवा दिवशी जर वाटप सुरू झालं किंवा उद्यासुद्धा होऊ शकतं,
तर सगळ्यांना पैसे येतील, मात्र तुम्हाला पैसे येणार नाहीत. आणि एकदा का तुमचं नाव यादीतून गेलं की यादीत नाव परत येत नाही, हे लक्षात ठेवायचं आहे. जर तुमचं नाव एकदा यादीतून बाहेर काढलं गेलं तर परत ते यादीत येऊ शकत नाही, याची सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे, लक्षात घ्या. त्यामुळं कुठलंही आपल्याकडून चूक होणार नाही, याची एकदा दक्षता घ्या. आणि व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे. बघा, व्हिडिओ जे अपूर्ण पाहतात त्यांना अपूर्ण माहितीच मिळते, जे पूर्ण पाहतात त्यांना पूर्ण माहिती मिळते. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं अशा महत्त्वाच्या अपडेटसाठी. आता बघा, स्वतः आधी तटकरे मॅडमने काही नियम सांगितले, ते तुम्हाला नियम सगळे समजून घ्यायचे आहेत. बघा, लाडक्या बहिणींच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी जवळपास 36,000 कोटींची तरतूद ही त्यांनी यंदाच्या वर्षासाठी केलेली आहे. आणि निश्चितपणाने ही करत असताना ही योजना कुठेही बंद होणार नाही. जो प्रचार विरोधकांकडून करण्यात आलेला होता की डिसेंबर महिन्यानंतर या योजनेचा लाभ मिळणार नाही, या वर्षी सुद्धा ते पोहोचवण्याचं काम सुद्धा प्रगतीपथावर आहे. त्याच्यामुळे ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्त्वाकांक्षी योजना, जी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली अशाच पद्धतीनं कार्यरत राहणार आहे. आणि तेच आपल्याला ही जी तरतूद आहे ही पुढच्या महिन्यांपर्यंत आहे. डिसेंबर महिन्यांमध्ये ज्या वेळेला ही जी केलेली तरतूद आहे या पलीकडे जर आपल्याला लाभासाठी तरतूद करावी लागली तर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ती निश्चितपणाने करण्यात येईल. 36,000 कोटींची तरतूद जी आहे, पहिले वर्षाचे 3 महिन्याची तरतूद ही आधीच उपलब्ध करून दिलेली आहे. आता राहिले तुमचे 9 महिने आणि मग त्याच्यानंतर डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये जर पुढच्या 3 महिन्यासाठी लागली तर त्या पद्धतीनं ती पुरवणी मागण्यांमध्ये केली जात असते. त्यामुळे या योजनेला यशस्वीरित्या राबवण्यासाठी जी काही तरतुदीची गरज आहे दर महिन्याच्या लाभाकरिता, ती या अर्थसंकल्पामध्ये झालेली आहे. स्क्रुटिनी सुरू झाल्यापासून आतापर्यंत किती महिलांनी स्वतःहून सोडलेले आहेत किंवा किती महिलांना वगळण्यात आलेल्या आहेत, त्याचबरोबर इतर ज्या योजना आहेत म्हणजे निराधार योजना असेल किंवा इतर योजना, या महिलांना या योजनेचा लाभ कशा पद्धतीने दिला जाणार? जे टोटल रजिस्ट्रेशन विभागाकडे झालेलं होतं ते साधारणपणे 2,63,00,000 असं होतं. पण हे जुलै ऑगस्ट महिन्यापासूनचं होतं आणि जुलै ऑगस्ट महिन्यापासूनच स्क्रुटिनीची जी प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी सुरू आहे. आणि पात्र महिला ज्या आहेत, लाडक्या बहिणी ज्या आहेत, त्या साधारणपणे 2,52,00,000 2,53,00,000 इतके त्या ठिकाणी असतात. आधार सीडिंग ज्यांचे अकाउंट झालेले आहेत त्यांना दर महिन्याचा लाभ वितरित होत असतो. नमो शेतकरी योजनेचा जे लाभ घेतात त्यांना नमो शेतकरीचे 1000 आणि मग वरचे जे 500 आहेत ते त्या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या या तरतुदीतून मिळत असतात. संजय गांधी निराधार योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत त्यांना 1500चा लाभ हा संजय गांधी निराधार योजनेतूनच मिळत असतो. त्याच्यामुळे या योजनेतून मिळण्याचं त्याच्यामध्ये काही कारण नाही. या व्यतिरिक्त 4 चाकी वाहनं असणारी असतील किंवा जिल्हा स्तरावरून ज्या तक्रारी आम्हाला प्राप्त होतात त्या पद्धतीनं ती योग्य ती कारवाई आहे ही केली जात असते. आणि परत ज्यांनी आम्हाला या योजनेचा लाभ नको आहे किंवा आम्ही या योजनेच्या लाभासाठी आता पात्र नाही आहोत असे जे अर्ज आहेत हे काही हजारांच्या संख्येमध्ये आहेत. त्याच्यामुळे गेल्याही महिन्यात साधारणपणे 2,40,00,000 पेक्षा अधिक महिलांच्या खात्यामध्ये हा लाभ वितरित झालेला होता. आणि यंदाच्याही महिन्यामध्ये साधारणपणे तितकाच आकडा आधार सीडिंग जसे जसे होत जातात त्यानुसार त्या पात्र भगिनींच्या खात्यामध्ये जमा होत राहील.